नमस्ते. तोंडाची चव वाढवणारी 1 महिना टिकणारी चटपटीत लसणाची चटणी आज आपल्याला बनवायची आहे. मी ही बेडगी मिरची घेतलेली आहे. ही 10 ते 15 मिनटं गरम पाण्यात भिजवलेली आहे. तशी रात्रभर पण भिजवून ठेवतात, पण आपल्याला झटपट करायची म्हणून 15 मिनटं मी गरम पाण्यात ठेवलेली आहे. आता त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे. चाट मसाला 1.5 चमचा आहे, जिरी 1 चमचा आहे, विनेगर 3 चमचे आहे, तेल आपल्या किटलेल्या पळ्या असतात ना त्या 2 पळ्या आहेत, मीठ चवीनुसार घेतलेले, लसणाच्या कांड्या साधारण 3 आहेत, 25-30 पाकळ्या आहेत लसणाच्या. आणि हे बेडगी मिरचीचं पाणी वाटण्यासाठी वापरायचे. एवढं लागणारं साहित्य आहे चटणीसाठी. आता आपण चटणी बारीक करून घेऊया. हे पाणी वाटण्यासाठी वापरायचे. आता हे मिरची भिजवलेलं पाणी साधारण 4-5 चमचे टाकायचे त्याच्यात. ही चटणी एकदम शेजवान चटणी सारखी होती. बाहेरून चायनीजच्या दुकानातून आणण्यापेक्षा आपण ही घरी बनवलेली खूपच छान होती. विनेगर जर नसेल तर लिंबाचा रस 3 चमचे टाकला तरी चालतो. ही चटणी प्रवासात किंवा भाजी नसेल, आवडीची नसेल भाजी, तर ही चटणी खाल्ली जाते. चटणी बारीक झालेली, मिरची बारीक झालेली आहे. आता ती काढून घेऊ. आता ती परतून घ्यायची. गॅस चालू करायची. तेल नॉर्मल गरम झालं की जिरे टाकायची. जिरे थोडंसं तांबूसर कलर आला की त्याच्यात चटणी टाकायची. हे तेल टाकूया. 2 पळ्या तेल आहे. आता तेल गरम झालेले आहे. जिरी हलकीशी गरम करायची आहे. ते विनेगर टाकायचे, चटणी टाकायची त्याच्यात. चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं, म्हणून चवीनुसारच थोडं मीठ घालायचं. चाट मसाला टाकूया, विनेगर आणि मीठ. आता परतून घ्यायची चांगली. खाली करपली नाही पाहिजे. थोडं वाटलंच तेल अजून टाकलं तरी चालेल. ही चटणी फ्रीजच्या बाहेर 8 ते 10 दिवस राहू शकते.
नंतरून फ्रीजमध्ये पॅकबंद बरणीत ठेवायची. फ्रीजमध्ये 1 महिना राहते. चटणी आपली तयार झालेली आहे. तर काढून घेऊया एका बाउलमध्ये. पन्नास ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे. चटपटीत लसणाची चटणी आपली तयार झालेली आहे. तुम्ही पण अशी चटणी करून पहा, खाऊन पहा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद. मिरची 50 ग्रॅम, लसूण 30 ग्रॅम, व्हिनेगर 3 चमचे, जिरे 1 चमचा, चाट मसाला 1.5 चमचा, तेल आपल्या किटलीतल्या 2 पळ्या, पाणी बेडगी मिरची भिजवलेलं जे पाणी असतं ते पाणी आणि चवीनुसार मीठ.